नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. म्हणजे आता आपण हा जो ही जी व्हिडिओची शृंखला चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने म्हणण्यापेक्षा एकमेव जन्म नक्षत्र गोचर ह्यावरच आपण सर्व व्हिडिओ बनवत आहोत. त्याच्यामुळं कारण असं आहे की जन्म नक्षत्र गोचर जो काही ज्योतिष कुंडलीच्या माध्यमातून फलादेश पाहिला जातो, जे फलित जाणून घेण्याचा प्रयत्न होतो, त्याला किंवा त्या फलितामध्ये प्रामुख्याने काय पाहिलं जातं तर फलितातली शुभता आणि अशुभता. बरोबर की नाही? तर तीच फलितातली शुभ अशुभता नेमकी तुमच्याच कुंडलीप्रमाणे तुम्हाला जाणवत असते आणि त्याचंच ज्ञान आपल्याला अगदी सुरुवातीपासून व्हावं म्हणून शास्त्रानेच जन्म नक्षत्र गोचर ही तुम्हाला देऊ केलेली आहे. पण आपण त्याच्याकडे पाहत नाही. आपण हे जे काही जे पसरवलेलं आहे, अवडंब रचलेलं आहे आणि उगाच भूतकाळामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवलेलं आहे. बघा, लक्षात घ्या एक मुद्दा. तुमचं अमक्या साली असं घडलं होतं का हो, असं सांगितलं जातं. याचा बेस काय आहे, याचा मूळ आधार काय आहे, तर त्या काळातली जी ग्रहस्थिती असते त्या ग्रहस्थितीनुसार एक तर्कशुद्धतेने ते विषय तिथे मांडले जातात. बरोबर आहे? आता हे विषय घडून गेलेले आहेत. घडून गेलेले तर कोणी सांगेल ना. वास्तविक तसं गरज नाही त्या गोष्टीची. आपण ज्योतिषीय जन्म लग्न कुंडली किंवा ज्योतिषीय कुंडली कशासाठी पाहिला जातो तर आपल्याला त्या वर्तमानामध्ये ज्या काही समस्या समोर येतात त्या समस्यांनाच आपण सामोरं जायचं असतं ना आपल्याला. आणि त्या समस्यांचं आपल्याला म्हणजे त्या समस्येच्या माध्यमातून जी काही अडचण समोर उभी राहते त्याचंच निराकरण करण्यासाठी किंवा एक समर्पक उत्तर शोधण्यासाठी आपण ज्योतिषीय शास्त्राचा आधार घेतो. मग तुमच्या वर्तमानात तुम्हाला अनुभव येणारे प्रश्न समस्या त्यांचं उत्तर तुम्हाला तुमच्या भूतकाळामध्ये कसं सापडेल? जन्मलग्न कुंडलीचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण कुठल्या पद्धतीतून तुम्ही त्या जन्म नक्षत्र गोचरीला घेत आहात हे महत्त्वाचं आहे ना. जन्म नक्षत्र गोचरीचा संबंध आणि तुमचा जन्म लग्न कुंडलीचा संबंध हा एकरूप आहे ना, वेगळा नाही आहे. जन्म नक्षत्र ठरतं म्हणजे जन्माच्या वेळेस जन्म लग्न म्हणजे पूर्व दिशेला कुठलं लग्न उदित होतं त्यानुसार जन्म लग्न ठरतं. त्याच वेळेस चंद्र कुठल्या स्थानी होता, कुठल्या राशीत होता आणि कुठल्या नक्षत्रात होता ह्यानुसार कुठल्या वेळेमध्ये तुमचा जन्म जो झालेला असेल त्या वेळेनुसार चंद्र कुठे होता त्यानुसार तुमचं जन्मलग्न ठरते की नाही.
त्यानुसार तुमचं जन्म नक्षत्र ठरतं आणि त्याच जन्म नक्षत्राचा आधारे तुमच्या जीवनातील महत्त्वाचा भाग म्हणजे महादशा, अंतर्दशा, विदशा वगैरे वगैरे सगळ्या जी दशास्थिती आहे ती तुमच्या जन्म नक्षत्रानुसार ठरते की नाही. मग जन्म नक्षत्र किती महत्त्वाचं आहे, मुद्दा येतो लक्षात. अहो जे पाहायला पाहिजे, ज्याचा विचार केला पाहिजे त्यालाच म्हणजे प्राधान्य दिलं पाहिजे की नाही आपण. बरं, दुसरी महत्त्वाची बाजू अशी की जन्म नक्षत्रानेच सांगितलेलं आहे की तुम्हाला ह्या 27 नक्षत्रापैकी तुम्हाला कोणती नक्षत्र अशुभ ठरणारी आहे. मुद्दा लक्षात आला. कारण फक्त जन्म नक्षत्रामध्ये सांगितलेलं आहे ना, विपत, प्रत्यय आणि वध. पुन्हा एकदा ह्या व्हिडिओत देखील सांगतो. मंडळी लक्षात घ्या, बंधू भगिनींनो लक्षात घ्या हा मुद्दा. कुठलाही ग्रह, कुठलेही नक्षत्र किंवा कुठलेही ग्रहयोग, नक्षत्र योग हे सरसकट सगळ्यांना एकाच पद्धतीने शुभ पण ठरत नाहीत आणि अशुभ देखील ठरत नाही. आणि कायमस्वरूपी तर नाहीच नाही. याचं मागचं कारण एकच आहे की जी ग्रह नक्षत्र गोचर आहे ती सतत परिवर्तन साधते की नाही, भ्रमण अवस्थेमध्ये आहे ना ती. मग तिच्यातलं स्थिरत्व कुठे पकडत बसताय. वेगवेगळे योग सांगितले जातात. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ग्रहण योगामध्ये कुठले ग्रह गृहीत धरले जातात तर शक्यतो चंद्र, रवी यांच्यासोबत राहू किंवा केतू, बरोबर. पण याच्यामध्ये साधा विचार करत नाही आपण. चंद्र जो आहे हा प्रत्येक अडीच दिवसामध्ये संपूर्ण राशी भोगतो. म्हणजेच एका राशीमध्ये साधारण जी 3 नक्षत्र असतात, म्हणजेच त्यांची 9 चरण, 3 नक्षत्र 9 चरण. चंद्र दर 6 तासाला 1 चरण. ह्या म्हणजे ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे तो 2.5 दिवसामध्ये संपूर्ण राशी भोगतो की नाही. मग तुम्ही त्या चंद्राचा त्याच्या गोचर स्थितीमध्ये राहू आणि केतूशी जिथे जिथे संबंध येतो तो संबंध किती दिवसाचा असतो, फक्त 2.5 दिवसाचा. मग 2.5 दिवसाचा ग्रहण योग तुम्ही आयुष्यभर कारणी लावणार का. लक्षात येते मेघ. अहो ते फक्त 2.5 दिवसाचं ते ग्रहयोग होता. 2.5 दिवसाची ती युती होती. 2.5 दिवसाची, चलो ठीक आहे 2.5 दिवसाची युती धरा. वास्तविक चंद्र दर 6 तासाला 1 चरण बदलतोय. म्हणजे 54 तासामध्ये तो 9 चरण भोगतो, बरोबर की नाही. मुद्दा लक्षात येतोय. ग्रहण योगाचं काय महत्व, काय शिल्लक राहते. ग्रहण योगाची शांती करायची. अहो ग्रहण योग जन्माच्या वेळेस होता की नाही, त्याचं आयुष्यभरासाठी ते डोक्यावर का थापलं जातंय. लक्षात घ्या या मुद्दे. इथं लक्षात. चांडाळ योग आहे, मंगळ दोष आहे. ह्या सगळ्याची पोलखोल कोण करणार, कोण आहे तर तुमची जन्म नक्षत्र गोचर. कशी लक्षात घ्या. भले हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ दे, हरकत नाही.
जन्म नक्षत्र गोचर तुमच्या समस्त ग्रहयोगाची पोलखोल करतो. उदाहरण घ्या. सगळ्यात पहिले नक्षत्र अश्विनी नक्षत्र आहे, केतूचं नक्षत्र आहे. त्या नक्षत्रानुसार एखाद्या पत्रिकेमध्ये ग्रहण योग म्हणजे घडला असेल जन्माच्या वेळेस. आता ग्रहण योग कोणासोबत असतो तर केतू आणि चंद्र, बरोबर आहे. केतूचं जन्म नक्षत्र आहे, ते जन्म नक्षत्र शुभच आपण गृहीत धरणार की नाही. ज्या केतूच्या नक्षत्रावर जन्म झालेला आहे तर ज्या जन्म नक्षत्रावर जन्म झाले ते नक्षत्र तर शुभच असणार आहे, बरोबर आहे. केतूच्या नक्षत्राला चंद्र हा क्षेमकारी ठरतो, शुभदायक आहे. मग चंद्र आणि केतूची यात आणखीन एक महत्वाचा भाग, केतूच्या नक्षत्राला राहू हा साधक ठरतो, अत्यंत म्हणजे प्रत्येक गोष्ट साध्य करून देणारा शुभ ग्रह ठरतो. माफ करा, शुभ ग्रह आणि शुभ नक्षत्र ठरतो. मग चंद्र आणि राहू केतू यांची जर जन्माच्या वेळेस युती झाली असेल किंवा ते सानिध्य 2.5 दिवसाचं का होईना पण तिथे लाभलं असेल तर तो ग्रहण योग शुभ की अशुभ, मुद्दा लक्षात येतोय. तो ग्रहण योग त्या केतूच्या जन्म नक्षत्रांसाठी शुभ की अशुभ, सर्वार्थाने शुभच झाला की नाही तो. यात कुठे ग्रहणदोष आलं, कुठे शांती आली तुमची इथे, मुद्दा लक्षात येतोय. कसलं अवडंबर माजवले, काय अवडंबर माजवले आणि ह्या सर्वांग सुंदर शास्त्राची किती वाटोळ करून ठेवलेले आहे. ह्या सगळ्यांची पोलखोल करणारी तुमची जन्म नक्षत्र गोचर आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कृपया ह्या भ्रमित करणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा. फक्त तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीचं महत्त्व समजावून घ्या. तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीचं जे वर्किंग आहे, म्हणजे जी कार्यप्रणाली आहे, कुठली नक्षत्र माझ्यासाठी शुभ ठरणारी आहेत, कुठली नक्षत्र माझ्यासाठी अशुभ ठरणारी आहेत, त्या नक्षत्रांची किंवा त्या नक्षत्र स्वामींची म्हणजे ग्रहांची गती काय आहे हे समजून घेण्यासाठी काय रॉकेट सायन्स शिकायची गरज पडत नाही. इथे लक्षात, सहजपणे अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण आपली कुंडली समजून घेऊ शकतो आणि सहज सोप्या पद्धतीने आपण आपल्या जन्म नक्षत्र गोचरीने जे काही सांगितले ते दैनंदिन जीवनात अंमलात आणू शकतो आपण, आणि तेच अंमलात आणणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर शास्त्राला तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे की प्रत्येकानं आपापलं जन्म नक्षत्र गोचरीचं महत्त्व समजून घ्यावं. जन्म नक्षत्र गोचरीची जी काही बैठक तुम्हाला लाभलेली आहे तुमच्या जन्म नक्षत्रानुसार, ती आत्मसात करून घ्यावी आणि त्या अनुषंगाने त्याला अनुसरून तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन नियोजनपूर्वक जगू शकाल. कुठलाही दोष, कुठलाही अशुभता ही वास्तवात नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे दोष हा प्रकार ज्योतिषशास्त्रामध्ये अस्तित्वातच नाहीये. दोष नाहीच आहे हो. दोष असता तर सरसकट सर्वांवर त्याचा तसाच समान परिणाम झाला असता की नाही, पण दोष नाहीये ना. दोष हा मूळ शब्दच अस्तित्वात नाहीये ज्योतिषशास्त्रामध्ये. मुद्दा लक्षात येतोय. आणि हेच अवडंबर उघडं पाडण्याचं काम
जन्म नक्षत्र गोचर पद्धती करते. येते लक्षात? पुन्हा पुन्हा विनंती करून सांगतो, प्रत्येकानं आपापले जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या. जन्म नक्षत्र गोचर समजावून घेतलं ना की तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवन किती आनंदाने, समाधानाने, अगदी यशाकडे घेऊन जाणार जगता येतं. मुद्दा लक्षात आला? शास्त्रानेच त्या जन्म नक्षत्र गोचरीला एक सहाय्यक भूमिका देऊन ठेवलेली, एक सहाय्यक देऊन ठेवलेले आहे. आता याच्यामध्ये सहाय्यक काय आहे? कारण तुमच्या लक्षात येते की जन्म नक्षत्र गोचरीमध्ये एकूण 27 नक्षत्रापैकी फक्त 9 नक्षत्र तुम्हाला अशुभ सांगितलेली आहे तुमच्यासाठी, तुमच्या जन्म नक्षत्रानुसार. म्हणजेच 18 नक्षत्र तुम्हाला शुभ आहेत की नाही मंडळी? अशुभतेपेक्षा शुभता दुप्पट आहे. का घाबरताय? आणि त्यातही सुंदर सहकार्याची साथ देऊन केलेली आहे. कुठल्या माध्यमातून? तर नक्षत्रांची आराध्य वृक्ष तुमच्या समोर मांडून ठेवलेली आहेत, तुम्हाला सांगून दिलेली आहेत. जन्म नक्षत्र गोचरीमध्ये जे विपत, प्रत्यय, वध ही जे अशुभ नक्षत्र ठरतात, त्या नक्षत्रांना, फक्त त्याच नक्षत्रांना तुम्हाला त्यांच्या ऊर्जा पातळीवरती शुद्ध संतुलित राखायचं आहे. आणि त्यासाठी सहाय्यकाची भूमिका म्हणून त्याच नक्षत्रांचे आराध्य वृक्ष तुमच्या मदतीला देव केलेले आहे. इथे लक्षात? कारण शिल्लक राहिलेली 18 नक्षत्र ही तुम्हाला शुभतादायक ठरतातच आहे ना. त्यामुळे त्यांची काळजी करायची आपल्याला गरज पडत नाही. येतं लक्षात मंडळी? ज्योतिषीय कुंडली शास्त्र अत्यंत सहज, सोपं आणि आपल्या दैनंदिन जीवनासाठी सदुपयोगी शास्त्र आहे. सकारात्मक दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. तुमच्या दैनंदिन जीवनाला एक सुंदर, छानसं, यशस्वी दिशेने, समाधानी, शांत पद्धतीने घेऊन जाण्यासाठी एक सुंदर मार्गदर्शनाचं शास्त्र आहे. घाबरू नका, अवडंबराला बळी पडू नका. ग्रह नक्षत्रांना त्यांच्या मुवमेंट्सना, म्हणजे त्यांच्या भ्रमणगतीला, त्यांच्या गोचर स्थितीला काही केलं बदलू शकणार आहे काय आपण? ऊर्जा पातळीवर देखील तुम्ही विचार केला तर तरी देखील नाही ना. कारण ती तेवढी पात्रता नाही आहे आपल्या. तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जे अशुभ सांगितलेलं आहे त्या अशुभतेला ओळखा. त्या अशुभता कोणकोणत्या मार्गातून, कुठकुठल्या सानिध्यातून, कुठकुठल्या विषयातून तुमच्या समोर येऊ शकते ते लक्षात घ्या. आणि सरसकट तिला, म्हणजे त्या अशुभतेला संपूर्णता बदलता येत नाही आपल्याला, पण त्या अशुभतेमधली जी अशुभता आहे त्याला मात्र आपण स्वच्छ, म्हणजे शुद्ध आणि संतुलित राखू शकतो. आणि ते खूप चांगलं सहाय्य आपल्याला शास्त्राने देऊ केलंय, ते लक्षात घ्या. आणि ह्या ज्योतिषीय कुंडली शास्त्रातील जन्म नक्षत्र गोचरीचा जो भाग आहे, इथे एक मात्र लक्षात ठेवा, प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्रानुसारच ते समजून घ्यायचं आहे. लक्षात? इथं एकमेकाशी तुलना करणे नाही. मुद्दा लक्षात आला? त्यामुळे जन्म नक्षत्र गोचरीचा महिमा तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये
नकळतपणे घडणारं नुकसान किंवा अपयश हे टाळणारं आहे. आलं लक्षात? आणि आपल्याला आयुष्यात करायचं काय असतं? नकळतपणे घडणारे अपयश, मिळणारं अपयश किंवा आपल्या हातून घडणारं नुकसान तेच टाळायचं ना, त्याच्यावरच कंट्रोल करायचं आहे. आणि तो कंट्रोल करायचा असेल तर जन्मनक्षत्र गोचरीचा म्हणजे जन्मनक्षत्र गोचरीचा पाया पक्का करून घ्या. सहज सोपा आहे मंडळी. ओके. तशीच तुम्हाला गरज असेल तर तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला फोन करा. तुम्हाला सहज समजावून सांगतो. अगदी थोडक्यामध्ये आपला मूळ मुद्दा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. थांबूया इथे आणि जन्मनक्षत्र गोचरीचा महिमा लक्षात घ्या आणि आपले जीवन आनंदी, सुखमय आणि यशस्वी करा. थांबूया इथे. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतु.